तर नव्या कर प्रणालीसह नवे मोठे बदल सुद्धा या बजेटमध्ये करण्यात आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना 80,000पर्यंत आता 18 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांना नव्या प्रणालीनुसार 70,000 रुपयांचा लाभ होणार आहे। स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000वरती होणार आहे। स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000वरती गेलेलं आहे आणि 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे आता करमुक्त असणार आहे। स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000वरती करण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे। अर्थसंकल्पातली ही सर्वात मोठी घोषणा आहे। नव्या कर प्रणालीत देखील मोठे बदल करण्यात आलेले आहेत। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना 80,000पर्यंतचा फायदा होणार आहे, तर 18 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांना नव्या कर प्रणालीनुसार 70,000 रुपयांचा फायदा होईल। स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000 रुपयांवरून 75,000 करण्यात आलंय। स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000 करण्यात आलेला आहे। तर नव्या कर प्रणालीमध्ये मोठे बदल झालेले आहेत। 0.4 ते 4 लाखांच्या उत्पन्नावरती आता कुठलाही कर नसणार आहे। 4 ते 8 लाखांवरती 5% कर लागणार आहे। 10 ते 12 लाखांवरती 10% कर, 12 ते 16 लाखांवरती 15% कर, तर 16 ते 20 लाखांवरती 20% कर लागेल। स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000वरून 75,000 होणार आहे। नव्या कर प्रणालीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। आपण बघतोय 4 लाखांच्या उत्पन्नावरती आता कर नसणार आहे, तर 4 ते 8 लाखांपर्यंत 5% कर लागेल। 10 ते 12 लाखांवरती 10% कर, आणि आता पुढचे या संदर्भामधले अपडेट असतील किंवा या संदर्भातली चर्चा असेल ती घडवण्यासाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे यांच्याकडे। धन्यवाद। खरं तर अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा होत्या आणि जी अपेक्षा केली जात होती, खरं तर अपेक्षेच्याही पलीकडे असा एक मोठा दिलासा मध्यमवर्गीयांना मिळालेला आहे। त्यामुळे आपल्याला थेट जाणून घ्यायचे याचे अर्थ आपले करतज्ञ आहेत, दोघेही गोखले सर आहेत, टिळक सर आहेत। गोखले सर, अपेक्षा होती का अशा पद्धतीच्या या दिलाशाची, आणि 12 लाखापर्यंत जेव्हा आपण लिमिट म्हणतो तेव्हा किती मोठा फायदा आहे हा? नाही, अक्षरशः ही म्हणजे आपण ज्याला अविश्वसनीय म्हणतो अशा पद्धतीचा ही तरतूद केलेली आहे। कारण आतापर्यंतच्या कुठल्याही अर्थसंकल्पात अशा पद्धतीने कराच्या दरामध्ये किंवा कर कमी केले गेले नव्हते। अगदी आपण आधी म्हणत होतो 10 लाखापर्यंतची करमुक्त मर्यादा मिळेल, पण आता थेट 12 लाखाचं उत्पन्न जर असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर कुठलाही कर मिळणार नाही। याचा अर्थ कर लागेल पण त्याला तुम्हाला रिबेट मिळेल। याचा अर्थ असा नाही की सर्वांना 12 लाखाची लिमिट जाहीर केली आहे। कारण जर 12च्या वर उत्पन्न असेल तर त्याला स्लॅब प्रमाणे, ह्या नवीन स्लॅब प्रमाणे कर भरायला लागेल। मात्र 12 लाख म्हणजे जवळपास महिना 1 लाखापर्यंतचं उत्पन्न जर असेल तर अशा व्यक्तीला कुठलाही कर लागणार नाही। अर्थात हे सांगताना त्यांनी असंही स्पष्ट केलं अर्थमंत्र्यांनी की कॅपिटल गेन जे स्पेशल रेट आहेत, कॅपिटल गेन आहे जिथे 15% किंवा 20% कर लागतो, तो ह्याच्यात अंतर्भाव असणार नाही, त्यामुळे तो टॅक्स भरावाच लागेल। पण सर्वसामान्य आपल्याला जो करदाता पगारदार असतो त्याला तर 12,75,000पर्यंत कर लागणार नाही, कारण 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन हेही त्यांना मिळू शकतं। त्यामुळे ही अतिशय अविश्वसनीय अशी सुखद, ज्याला आपण धक्का म्हणतो, तो धक्का करदात्यांना बसलेला असेल
आमच्यासारख्या कर सल्लागारांनाही बसलेला आहे आणि खरोखर ह्याचं स्वागत प्रत्येक करदात्यांनी केलं पाहिजे. टिळक सर, त्यांनी उदाहरण देतानाच निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की जर 12 लाखाचं उत्पन्न असेल तर सरळ सरळ 80,000पर्यंतचा फायदा होणार आहे नोकरदारांना, मध्यमवर्गीयांना. कसं सांगाल तुम्ही सामान्य लोकांना हे समजावून की तुम्हाला किती आणि कसा फायदा होणार आहे? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं याच्यानंतर मराठीतल्या शब्दांचे अर्थ बदलावे लागतील. निर्मला या शब्दाचा अर्थ लक्ष्मी होता असं काही 65 वर्षाच्या माझ्या आयुष्यात मला माहिती नव्हतं, पण आत्ताच्या शेवटच्या 2 मिनिटांनी ते सिद्ध झालं. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की ह्या संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुळात तेही त्यांच्या 8 वर्षामधलं सगळ्यात कमी वेळेचं भाषण होतं, हा एक सगळ्यात वेगळा छोटं भाषण benefit होता. परंतु त्याच्याकडे न येता एकंदरीतच कररचना या विषयावरती केवळ 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं अशा पद्धतीची घोषणा नाही. म्हणजे केवळ ही एकमेव घोषणा नाही, त्याच्याच बरोबरीने पुढच्या आठवड्यामध्ये नवीन आयकर विधेयक संसदेमध्ये सादर केलं गेलं. ही घोषणा एक धोरण म्हणून, एक अंमलबजावणी म्हणून तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे या अर्थसंकल्पाचं भाषण सुरू व्हायच्या आधी जे आपण इथे चर्चा करत होतो की नवीन करप्रणाली, जुनी करप्रणाली, हाही मुद्दा या 12 लाखापर्यंतच्या करमुक्ततेशी जोडलेला आहे हे लक्षात घेऊ. कदाचित नवीन करप्रणाली आणि जुन्या करप्रणालीचं उत्तर आता त्या नवीन आयकर विधेयकाच्या वेळेला जे काही सादरीकरण होईल त्याच्यामध्ये येतंय का हे पाहायला हवं. या अर्थसंकल्पाचा किंवा या करविषयक तरतुदीचा जो सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की आता याच्यामध्ये आजपर्यंतचा जो इतिहास पाहिला तर आयकराचे दर फार क्वचित वाढलेले आहेत. बऱ्याच वेळेला ते स्थिर राहिलेत किंवा कमी झाले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय माणसाला, पगारदार माणसाला जी एक प्रकारची शाश्वती लागते, विशेषतः नवीन करप्रणालीमध्ये कुठेही गुंतवणूक करण्याचा वाव नव्हता. म्हणजे करात सवलत मिळते म्हणून गुंतवणूक हा जो मध्यमवर्गीयांचा स्वभाव होता त्याला आताही वेगळ्या पद्धतीनं चालना आहे. हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, करामध्ये केवळ तुम्ही 12 लाखापर्यंतचाच विचार करू नका असं माझं स्पष्ट मत राहील. त्याचं उत्तर आत्ता संजीव सरांनी दिलं आहे म्हणून नाही, तर एकंदरीतच आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा करोनानंतरच्या काळामध्ये निवृत्तीपूर्व किंवा त्याच्या मुदतपूर्वही निवृत्ती घेणारी लोक आहेत, अशा वेळेला हाऊसिंग इन्कमपासनं किंवा हाऊसिंग रेंटपासनं मिळणारं जे उत्पन्न आहे त्याचाही फार मोठ्या प्रमाणावरती विचार झाला आहे. 2 घरांमध्ये आपल्याला जेव्हा आपण सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी असं दाखवलं जायचं तेव्हा रिटर्न भरताना मला बरेच डिटेल द्यावे लागायचे. त्याही नियमांचं जे सुलभीकरण झालं आहे त्यामुळे कर देण्यावाचून तुम्हाला आणि मला गत्यंतर नव्हतं. म्हणजे मी गमतीने म्हणायचो की प्रोफेशन टॅक्स आणि इन्कम टॅक्स हा नोकरीला लागल्याचा पश्चात्ताप निधी म्हणून आपण भरतो, कारण तो मिळाल्याशिवाय, कापून गेल्याशिवाय आपल्या हातात ती रक्कमच येत नव्हती. पण आता निदान माझी रक्कम कशी कापली जाते याची पुढची निदान 3 ते 4 वर्षाची जी निश्चिती मिळाली आहे त्यातनं गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल याविषयी कोणतीही नाही. टिळक सर आणि गोखले सर, मात्र आता ना अत्यंत सामान्यांचे जे प्रश्न असतील आत्ताचं बजेट संपल्यानंतर ते मी प्रश्न तुम्हाला दोघांना विचारणार आहे. आत्ता आपण टॅक्स स्लॅब जे दाखवतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर ते आहेत नव्या करप्रणालीचे. ते टॅक्स स्लॅब बदलले गेले. आता असं आहे की अजूनही आपल्याला नवीन आणि जुनी दोन्हीपैकी एक ऑप्ट आउट करता येते आहे, आपल्याला एक सिलेक्ट करता येते. मग अशा वेळी हा जो 12 लाखाचा जो ची जी घोषणा आहे ती घोषणा जर झाली आहे तर ती जर मला त्याचा लाभ मिळावा तर मी कुठली करप्रणाली घ्यायला हवी, हा अगदी बेसिक आणि सामान्य माणसाला आत्ता या क्षणी पडलेला प्रश्न असणार आहे. आता अगदी स्पष्टपणे अत्यंत क्लिअर आहे की आता नवीन करप्रणालीच प्रत्येकाला स्वीकारायला लागेल, कारण जुन्या करप्रणालीला कुठलाही धक्का लावला नाही. तिथे 10 लाखाच्या वर 30% कर सुरू होतो, इथे 24 लाखाच्या वर 30% सुरू होणार आहे. आणि आधी सुद्धा स्लॅब जर बघितलेस तर ते जुन्या करप्रणालीच्या जवळपास नाही तर बऱ्याच फरक आहे. त्यामुळे एका अर्थी आपण जो आधी विषय बोललेलो की रद्द केली जाईल, एका अर्थी अशा पद्धतीने मोठे बदल करून ती करप्रणाली रद्दच झाली असं समजा. ती कायद्यात जरी असेल, कदाचित येणाऱ्या विधेयकातही आपल्याला दिसणार नाही ती, आणि जरी असली तरी प्रत्यक्ष तिचा फायदा जवळपास कोणालाच घ्यायची गरज नाही, कारण नवीन करप्रणालीत ह्या मूलभूत जे मोठे बदल आहेत त्यामुळे हा कर खूप वाचणार आहे. आत्ताच आपण बघितलं की 12 लाखाच्या वर 80,000 जो कर लागत होता तो पूर्णपणे जाणार आहे. त्याच्या वर सुद्धा 18 लाखापर्यंत साधारण 70,000चा फायदा होणार आहे. आपण नेहमी म्हणतो की कर कमी करून हातामध्ये पैसा द्यायचा, आता हा पैसा लोकांच्या हातात येणार आहे आणि त्या दृष्टीने अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे करामध्ये असे मोठे बदल
आतापर्यंत कधी बघण्यात आले नव्हते. हे 12 लाख उत्पन्न असलेल्या माणसाला आता खर्च करायला, खरेदी करायला 80,000 रुपये मिळणार आहे. निश्चितच तो 80,000 रुपये त्याला भरायला लागायचे, ते आता भरायला लागणार नाही. आणि जर पगारदार नोकर मंडळी असेल ती तर 75,000चा म्हणजे त्याच्यावरचा कर हा अजून नाही. मला खरं तर आता तुम्ही हे एक्सप्लेन केलं, मला अगदी थोडक्यात टिळक सर, आता जो शेवटचे 5 मिनिटं होते, ज्या 5 मिनिटात नोकरदारांसाठी विविध घोषणा केल्या गेल्या, त्या अगदी सोप्या भाषेत 1, 2, 3, 4, 5 समजावून सांगायच्या असतील तर काय असतील? सगळ्यात पहिलं त्यातल्या 2 घोषणांचा अर्थ आता संजीव सरांनी सांगितलाच की येणाऱ्या काळामध्ये आता जेव्हा आपण 1 एप्रिल नंतर आत्ता सुरू असलेल्या आर्थिक वर्षासाठी, सुरू मुद्दा म्हणतो कारण चालूला मराठीत फार वेगवेगळे अर्थ आहेत, सुरू असलेल्या आर्थिक वर्षाचा जर विचार करायचा झाला तर याचा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना पूर्णपणाने नवीन कर प्रणालीत भरावा, हा त्याचा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की जे करदाते, पगारदार हे 40पेक्षा पुढच्या वयोगटाचे आहेत, त्यांनी पिढीजातपणानं, व्यावसायिक वृत्तीनं, सवयीनं वर्षानुवर्ष टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये पैसे गुंतवलेत. मग कधी म्युच्युअल फंडमध्ये असतील, कधी बँक FDमध्ये असतील. तर आत्ता आजपासून 31 मार्चपर्यंतचा जो काळ माझ्या हातामध्ये आहे, अशा टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये साधारणपणे आपण जर म्युच्युअल फंडच्या टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये गेलो तर 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. बँकांच्या टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये गेलो तर 5 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या अगदी छोटेखानी भाषणात सुद्धा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स अशा पद्धतीचा जरासुद्धा उल्लेखही नाही आहे. त्यामुळे आपण आत्ता जी माहिती उपलब्ध आहे त्याचा अर्थ काढायचा झाला तर त्याच्यात कोणताही बदल नाही आहे. तर 2 पद्धतींनी मी आजपर्यंत कर वजावट मिळावी किंवा त्याच्यात फायदा मिळावा म्हणून जर टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी विचार केला तर तुझ्या हातात मिळणारा पैसा वाढतो. पहिली गोष्ट की ज्याचा लॉक इन पिरियड संपलाय, मग 3 वर्ष 5 वर्ष तो असेल. उदाहरण घेऊ की आज मी 1 फेब्रुवारी 2025ला बोलतोय, म्हणजे 1 फेब्रुवारी 2022 किंवा त्याच्या आधीची माझी टॅक्स सेव्हिंग स्कीमचा लॉक इन पिरियड संपलाय, तो रिडीम करा. आत्ताच्या लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सने घ्या, तो बेनिफिट इथे घेतलात की उरलेले पैसे तुमच्याजवळ ठेवा, बाकीचे इन्व्हेस्ट करा. ज्याच्यामध्ये तुम्ही 1 फेब्रुवारी 2022 नंतर पण 1 फेब्रुवारी 2025च्या आधी अशी गुंतवणूक जर केलेली असेल तर आता मी नवीन कर प्रणालीत जाणार असेल, विलिनिली आपल्याला तिकडे ढकललं जातं आणि ते सुखाची गोष्ट आहे. अशा वेळेला ज्या स्कीममधनं तुम्हाला तुमच्या मनासारखा टॅक्स रिटर्न मिळत नाही आहे, इन्व्हेस्टमेंट रिटर्न मिळत नाही आहे, कारण आता टॅक्स सेव्हिंगचा प्रश्न राहिला नाही आहे, त्याचा बेनिफिट आपण त्याच वर्षी घेतलेला आहे, पुढे मिळण्याची ती शक्यता नाही आहे. अशा वेळेला जो इन्व्हेस्टमेंट रिटर्न मनासारखा मिळत नाही आहे त्याच्यावरती शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्ससुद्धा द्यायची वेळ आली तरी हरकत नाही, तो रिडीम करणं आणि तो नव्याने देणं. कारण यंदाच्या शेवटी असं करा की हा उत्पन्नावरचा कर आहे. आता सरकार असं म्हणलं की तुझं उत्पन्न तू ठरव, वेगळ्या पद्धतीनं हे सांगितलं. मग अशा वेळेला ज्या वेगवेगळ्या घोषणा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरमधल्या आहेत, एनर्जीमधल्या आहेत, टुरिझममधल्या आहेत, शक्यता नाकारता येत नाही की येणाऱ्या काळामध्ये या 3 क्षेत्रांकरता नवीन प्रोजेक्ट, त्याचे स्पेशल पर्पज व्हेकल्स आणि त्याकरता अलीकडच्या काळामध्ये जसं आहे की शेअर्स देण्यापेक्षा SPV टाईप करायचं आणि त्याचे कर्जरोखे काढायचे, त्याच्यामध्ये पैसे गुंतवायला हातात येईल. दरवेळेला नव्यानं खिशातला पैसा काढला तरच गुंतवणूक होते, याला मूर्खपणा म्हणतात. आपला असलेला पैसा खेळता ठेवणं हा यंदाच्या अर्थसंकल्पात आहे. म्हणजे एका वाक्यात या जर 71 मिनिटाच्या भाषणाचं वर्णन करायचं झालं तर सरकार या अर्थसंकल्पातनं केवळ व्हॅल्यू ऑफ मनीचा विचार करत नाही, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी आणि लिक्विडिटी व्हॅल्यू ऑफ मनीचा विचार करतं. मग जर सरकार ते करतंय तर मी का नाही करायचं, हे त्याचा अर्थ आहे. गोखले सर, तुम्ही एकच विषय असा आहे की ही जी नवीन कर प्रणाली मधला हा बदल आहे, हा 1 एप्रिल 2025 नंतर जे वर्ष सुरू होत आहे त्याला लागू आहे. म्हणजे या जुलैमध्ये आपण टॅक्स रिटर्न भरताना आपण जुन्या कर प्रणालीत जर आपल्याला कमी टॅक्स असेल खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. एवढंच नव्हे तर त्याच्या पुढल्या वर्षी सुद्धा अर्थात आता एवढे बदल झाल्यामुळे मी नवीन कर प्रणालीला शिफ्ट होऊ शकतो. त्यामुळे असं नाही की हे जुलैमध्ये मी नवीनच घ्यायला पाहिजे. मला जर फायदेशीर असेल, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे एज्युकेशन लोन वगैरे अजूनही 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करून आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. मात्र पुढल्या वर्षी, पुढल्या जुलै 2026 रिटर्न भरताना नक्कीच नवीन कर प्रणाली सुटेबल म्हणजे या वर्षी जर तुम्ही ऑलरेडी चुकून घेतले असेल ओल्ड टॅक्स रेजिम तर घाबरू नका, असा याचा अर्थ आहे. फायदा घ्या. या वर्षीला रिटर्न जुन्या कर प्रणालीत भरा.
मात्र पुढल्या वर्षी तुम्हाला ते जुनं कर प्रणाली जवळपास रद्द ही झाल्यासारखी. खूप नाही, महत्वाची नाही, माहिती नाही, टिळक सर नाही, आणि नाही, गोखले सर भारती- देत आहेत. भारती, त्याच्यात अजून एक मुद्दा आहे. संजय म्हणतोय संजीव म्हणतोय तो बरोबर आहे. त्याच्यात फक्त मी साधारणपणे बोलताना जो वयोगट डोळ्यासमोर ठेवला होता तो 40 ते 60, 40 ते 55 असा होता. पण जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तरीही मला उत्पन्न असेल तर मला इन्कम टॅक्स रिटर्न भरावाच लागतो. तर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीही काही वेगळ्या तरतुदी आहेत, त्याचाही विचार करून मग करावं लागेल. ही शेवटची संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, मला अर्थात वाटतं- जे ज्येष्ठ नागरिकांसाठीचे जी सवलत आहे म्हणजे जी वाढवलेली आहे त्याच्याही बद्दल अगदी थोडक्यात गोखले सर सांगा. म्हणजे आता साहेब म्हणाल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी नक्कीच तरतूद आहे, परंतु ते 1 लाखाचा TDS न लागण्याचं पण 1 एप्रिल नंतर जे वर्ष सुरू होतील त्याच्यासाठी आहे. अर्थात फाईन प्रिंट बघायला लागेल, पण आता ऑलरेडी आपण फेब्रुवारीमध्ये आहे, बँकांनी टॅक्स कापलेला आहे. पण माझा जर व्याज 1 लाख आणि असेल, ऑफिसेसनी रिटर्न भरून घेतलेले आहेत. व्याज जर 1 लाख रुपये असेल तर माझा TDS होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी फार मोठी तरतूद आहे. त्यामुळे केवळ रिफंड घेण्याकरता रिटर्न फाईल करायला लागणार होतं त्यांना, ते आता लागणार नाही. कारण 4 लाखापर्यंत करमुक्त मर्यादा असल्यामुळे आणि पेन्शनर असेल तर साधारण त्या माणसाला, त्या व्यक्तीला त्याला रिटर्न केवळ रिफंडसाठी रिटर्न भरण्याची गरज नाही. तो आपलं रिटर्न न भरता सुद्धा विवरणपत्र न भरता राहू खरं तर आपण जेव्हा अपेक्षांबद्दल बोललो, शेवट जेव्हा केला तेव्हा मी सगळ्यांना 2-2 अपेक्षा विचारल्या होत्या आणि तुमच्या दोघांकडनंही असं होतं की कदाचित हे होणारच नाही अशा पद्धतीने. तर ती तर अपेक्षा म्हणजे सामान्यांची पूर्ण झाली आहे. मला तुमच्या सगळ्यांकडे यायचंय की तुमच्या कुठल्या कुठल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या दिसल्या. कारण म्हणजे पॉलिसीबद्दल खूप बोललं गेलं, नंतर कृषी क्षेत्राबद्दलही मोठ्या प्रमाणात बोललं गेलं. तर मी विचारीन अगदी थोडक्यात की ज्या 2 अपेक्षा तुम्ही केल्या होत्या त्यातला काय पूर्ण झालं असं वाटतं आणि कुठली घोषणा तुम्हाला असं वाटतं कृषी क्षेत्राच्या दृष्टीने फार महत्वाची ठरते? व्हॅल्यू चेन्सकडे जे लक्ष दिलं गेलं ती महत्त्वाची गोष्ट आहे. लॉंग स्टेपल कॉटनच्या प्रोडक्शनबद्दल बोललं गेलं, पण त्यात एक ॲडिशनल मागणी आमची अशी असेल की शेतकऱ्यांकडून रुई खरेदी करा. म्हणजे प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा असला पाहिजे. डिटेल्स झाल्यानंतर आपल्याला कळेल. आणि डाळींच्या बाबतीत पल्सेसबद्दल भारत हा सगळ्यात मोठा पल्सेसचा उत्पादक देश आहे आणि सगळ्यात मोठा आयातक देश आहे. तर केवळ उत्पादन नाही तर पॉलिसी फ्रेमवर्कमध्ये सुद्धा असे आवश्यक बदल आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भावही मिळेल, न्यायही मिळेल. कारण एकूण क्रॉप सायकलमध्ये डाळींचं फार मोठं महत्त्व आहे. आणि असं समजून चालू नाही की डाळींच्या उत्पादनामध्ये तंत्रज्ञानाची कमी आहे किंवा शेतकरी कमी पडत आहेत. तर व्यवस्थापनाची आवश्यकता आहे, त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नंदन, खरं तर तुम्ही आज लघु उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून इथे आलात, पण तुम्ही CA आहात. त्यामुळे ही जी आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी आहे ती अर्थातच 12 लाखापर्यंतचं जे उत्पन्न आहे ते करमुक्त केलं आहे. अपेक्षा होती अशा पद्धतीचा एखादा मोठा निर्णय होऊ शकतो आणि आता पुढच्या आठवड्यात जे बिल येऊ घातलंय, विधेयक येऊ घातलंय, ते काय असू शकतं? एक CA म्हणून आणि लोकांना तुम्ही जेव्हा सल्ला देता तेव्हा आता काय सल्ला द्याल तुम्ही? कारण माझ्याजवळ आता यादी आली आहे की साधारणपणे किती फायदा होऊ शकतो जे उत्पन्न किती असेल तर ह्याचा विचार केला तर ही किती मोठी घोषणा वाटते तुम्हाला? याच्यात तुम्ही मगाशी म्हणाल्या संदर्भात किंवा त्याप्रमाणे 2 अनपेक्षित गोष्टी आहेत. एक जसं की पर्सनल इन्कम टॅक्स आपण आता चर्चा केली ती, आणि दुसरा मोठा बदल म्हणजे MSMEचं डेफिनेशन. MSMEचं डेफिनेशन त्यांनी आता दुप्पट केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंटची क्रायटेरिया आणि टर्नओव्हरची 2.5 पट केलेली आहे. ह्याच्या ह्यानी इम्पॅक्ट काय होणार आहे की जे मीडियम आहे या व्यतिरिक्त इन्कम टॅक्स इतकीच मोठी घोषणा MSME साठी आहे. कारण बरेच उद्योग जे कालांतराने मायक्रो टू स्मॉल गेले, स्मॉलचे मीडियम वाढत गेले, आता मीडियमच्या पण बाहेर गेलेले असतील, ते कदाचित या डेफिनेशनमुळे परत MSMEच्या डेफिनेशनमध्ये येतील आणि त्यांना मिळणारे MSMEला मिळणारे पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसीचे बेनिफिट्स, RBIचे बेनिफिट्स, इंटरेस्ट सबवेन्शनचे बेनिफिट्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एक्सपोर्टचे बेनिफिट्स, हे बेनिफिट्स पण मिळू शकतील. तर ही MSMEच्या दृष्टीने ही खूप मोठी घोषणा आहे की बऱ्याच कंपन्या MSMEच्या क्लस्टरमध्ये येतील. आणि MSME अर्थमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 पैकी एक पिलर त्यांनी आता सांगितलं. सो MSME फोकस ठेवताना ते एक डेफिनेशनचं एक झालं. सेकंड, एक्सपोर्टसाठी ते मिशन सेपरेट एक करणारे जिथे कॉमर्स मिनिस्ट्री आणि MSME एकत्र येऊन काम करतील, पॉलिसी डिसिजन्स घेतील. त्याचबरोबर कस्टम्सच्या संदर्भात काही अपेक्षा होत्या आणि ज्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की TDS बद्दलही बोलला होता. TDS बद्दल आपल्या चर्चा झाली होती इथे की काहीतरी रॅशनलायझेशन पाहिजे. कारण आता खूप जास्त सेक्शन्स आहेत, खूप वेगवेगळे रेट्स आहेत आणि कुठल्याही लहान उद्योगाला ते कंप्लायन्स करणं, धंदा सोडून कंप्लायन्स करायला लागतो. सो एक दृष्टिकोन असा होता की कंप्लायन्स थोडाफार आटोक्यात यायला पाहिजे. तो आता त्यांनी रॅशनलाइज करायचं डिसिजन घेतलेला आहे. बऱ्यापैकी गोष्टी झालेल्या आहेत. काही गोष्टी आपण पुढच्या आठवड्यात येतील, विधेयक त्याच्यात बघता येतील.
पण ओव्हरऑल जर बघितलं तर गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्सिव्ह अप्रोच दिसतोय. म्हणजे खरं सांगायचं तर आयकराबद्दलची घोषणा जितकी मोठी होती तितकीच ही MSMEची व्याख्या बदलणं एक प्रकारे, ज्याचा फायदा खरंच लाखो उद्योजकांना, जे लघु उद्योजक आहेत त्यांना होणार आहे. सचिनजी, तुम्ही म्हणाले होते या अर्थसंकल्पाकडनं बिलकुल अपेक्षा नाही आहे आणि आपण असंही बोललो होतो की आता नवीन कुठलीच निवडणूक नसल्यामुळे अशी मोठी घोषणा होणार नाही, पण अचानक शेवटच्या 2 मिनिटात ही घोषणा झाली. तुम्ही कसं बघताय या नाही, घोषणेकडे? पहिली गोष्ट अशी की मध्यम वर्गामध्ये एक मोठ्या प्रकारचा दिलासा या माध्यमातून जरी मिळत असला तरी देखील मध्यम वर्गाचा आवाज हा मोठा असतो, परंतु त्याचा किती मोठा इम्पॅक्ट या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे हे निश्चितपणे आपल्याला पाहावं लागेल. याचं कारण असं की 7 लाख ते 12 लाख या उत्पन्नामध्ये किती लोक आहेत. या देशामधला 80% जो भाग आहे तो हा 200पेक्षा कमी ज्याचं उत्पन्न आहे रोजंदारीवरचं त्याचं उत्पन्न आहे आणि 80 कोटीपेक्षा जास्त लोक ह्या सरकारच्या त्या अन्न सुरक्षा विधेयकावरती अवलंबून आहेत. त्यामुळे पहिली गोष्ट अशी की या देशाच्या समोरची काही आर्थिक आव्हानं होती. आपली अर्थव्यवस्था ही कुर्मगतीकडे चाललेली आहे असं जागतिक स्तरावरती जे चित्र होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जे अर्थव्यवस्थेचे 4 इंजिन असतात त्यातला पहिला इंजिन जो आहे ज्याच्यामध्ये GDPचा 58% वाटा असतो तो असतो खाजगी क्रयशक्ती, जी कन्झम्पशन, प्रायव्हेट कन्झम्पशन म्हणतो, आणि तो 20 वर्षामधला सगळ्यात कमी होता यावेळेला. तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की लोकांची इन्व्हेस्टमेंट म्हणजे जी FD मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो ती 47 वर्षातली सगळ्यात लो आहे. अशा वेळेला ही वाढवणं म्हणजे अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे साहजिक त्या ठिकाणी आहे. अर्थात सचिनजी, पण असं झालंय की म्हणजे अपेक्षा होती की किमान 10 लाखापर्यंत करतील का? आणि मग ऐकून घ्या ना माझं भारती, प्रश्न असा आहे की आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला किंवा मध्यम वर्गाला अपेक्षा असते किंवा मला त्याच्यातनं काही मिळेल. प्रश्न असा आहे की याच देशामधले जो इन्फ्लेशन, जे महागाईचा दर वाढतोय आणि त्याच्या अनुषंगानं त्याच्या हातामध्ये येणारा पैसा, त्याचा 2014 पासून त्याचा पगार वाढला होता का, तो मायनसमध्ये गेलेला आहे, म्हणजे त्याची ग्रोथ जी आहे ती मायनसमध्ये गेलेली आहे. अशा वेळेला निश्चितपणे त्याला एक प्रकारचा दिलासा मिळेल, परंतु त्याचा पैसा हा इन्व्हेस्टमेंटमध्ये येणार आहे का, हा एक मुद्दा आहे. कारण त्याला स्वतःच्या गरजांसाठी किती लागतोय. दुसरी गोष्ट अशी की या संपूर्ण ह्याला प्रकारले जवळपास 1,26,000 कोटी रुपयाचा खर्च त्यांनी दाखवलाय. डायरेक्ट टॅक्सचा 1,00,000 कोटी, 26,000 कोटी इनडायरेक्ट टॅक्सचा. आता हा येणार कुठं आहे हे अजून त्यांनी सांगितलेलं नाही, सगळं अनेक्शर मध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा जो फटका मध्यम वर्ग असेल किंवा लघु मध्यम वर्ग असेल, गरीब वर्ग असेल, त्याला जो पडतो तो इनडायरेक्ट टॅक्सने पडतो, अप्रत्यक्ष कराने. ते अप्रत्यक्ष कर या देशामधला सगळ्यात मोठा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकच शेवटचं साधन सांगतो की निश्चितपणे ही म्हणजे या दृष्टिकोनातून देखील पाहायला पाहिजे की इन्कम टॅक्स किंवा थेट टॅक्स, प्रत्यक्ष कर हा कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा देखील जास्त यावेळेला होता. त्यामुळे ते रॅशनलाइज केलं गेलं ते ठीक आहे. प्रश्न असा आहे की याचा अर्थव्यवस्थेला किती होणार आहे फायदा, कारण त्याच्यामध्ये हा अर्थव्यवस्थेमध्ये केवळ हा मध्यम वर्ग नाही, बरोबर आहे नाही, सचिनजी, खालचा शेतकरी आहे, कामगार आहे, त्याचं उत्पन्न नाही, कसं वाढणार ते त्याच्याबद्दल महत्त्वाचं आहे. आपल्याला बोलायचंच आहे. शेतकऱ्यांबद्दल ज्या घोषणा केल्या गेल्या, लघु उद्योगांबद्दल. मात्र आत्ता माझ्या हातात जे कागद आहे ते निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प वाचला त्यात त्यांनी जे उदाहरणं दिली आहेत ती आहेत. म्हणजे जर तुमचं उत्पन्न 8 लाख असेल तर आत्ता तुम्हाला फायदा होत होता साधारणपणे 30,000 रुपयापर्यंतचा, आणि आता म्हणजे प्रपोज्ड होता 20,000 रुपये, आणि आता टोटल बेनिफिट जे होतील ते 30,000 होतील. तसंच 10 लाखपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर थेट फायदा तुम्हाला जो होणार आहे तो 50,000चा होईल. 11 लाखाचं उत्पन्न असेल तर 65,000चा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि जसं त्यांनी स्वतः भाषणात सांगितलं होतं की तुमचं उत्पन्न जर 12 लाख असेल तर थेट 80,000चा फायदा. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, हा चार्ट आहे, हा भाषणाची जी प्रिंट आहे त्या प्रिंटमधलाच आहे. मला असं वाटतं गोखले सर तुम्ही हा चार्ट जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकाल. कसं आहे की 8 लाखापर्यंत आता सध्या जो टॅक्स होता तो जो होता तो 30,000 होता, तो पूर्ण फायदा त्यांना मिळणार आहे. 9 लाखाला 40,000 टॅक्स होता, तो पूर्ण वाचणार आहे. 10 लाखाला 50,000 जो टॅक्स होता तो कसं आहे, त्या पहिल्या 12 लाखापर्यंत जे उत्पन्न जे स्लॅब्स दिसतात आपल्याला त्यांचं टॅक्स आता शून्यच झालंय. त्यामुळे त्यांना जो काही टॅक्स होता तो सगळा वाचलाय असं दिसतंय. एवढंच नाही तर पुढे आपण 16 लाखाचं जर बघू तर त्याला टोटल बेनिफिट हा 50,000चा आहे. म्हणजे 50,000 रुपये त्यांचे वाचणार आहेत. नाही, आणि टॅक्स आफ्टर रिबेट बेनिफिट जे त्यांनी म्हटलेलं आहे, जर 16 लाख उत्पन्न असेल तर ते 1,20,000 असं त्यांनी बघा, तुम्ही जर म्हटलं 16 लाखाला आज 1,70,000 टॅक्स आहे, तो 1,20,000 होणार आहे. म्हणजे 50,000चा त्यांना बेनिफिट मिळणार आहे. 24 लाखाला तर अक्षरशः म्हणजे महिना 2 लाख ज्याचा पगार असेल त्याला ते 4,10,000 रुपये भरायला लागतात, तो
3 लाख भरून त्याला 1,10,000चा फायदा होणार आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक उत्पन्न गटाला फायदा आहे. त्यातल्या पहिल्या 12 लाख वाले तर खुशच असतील, कारण त्यांना टॅक्सच लागणार नाही. पण नुसतं तेवढंच नाही तर पुढच्या उत्पन्न गटांना पण अगदी 24 लाखापर्यंत हा फायदा होणार आहे. लक्षात घ्या की 15 लाखापर्यंतच्या नंतर जे उत्पन्न गट होता त्यांना थेट 30% टॅक्स होता. ती मर्यादा आता थेट 24 लाखापर्यंत. म्हणजे साधारण आपण मध्यम वर्गाच्या डेफिनेशन मध्ये एक 10 ते 24 लाख आपण म्हणतो किंवा 25 लाख म्हणतो, त्या प्रत्येकाला या बजेट या अर्थसंकल्पातून फायदा होणार आहे. भारती, अजून एक विषय महत्वाचा आहे, तो म्हणजे जवळपास 3,80,00,000 करदाते हा रिटर्न भरतात, टॅक्स भरतात 8 कोटीपैकी. त्या 3,80,00,000पैकी 15 लाखाच्या खाली 3 कोटी करदाते आहेत. त्या सगळ्या 3 कोटी करदात्यांना आज या अर्थसंकल्पातून फायदा झालेला आहे. आणि त्यामुळे हा फार मोठा फायदा या अर्थसंकल्पातल्या तरतुदी देत आहेत. त्याचं प्रत्येक जणांनी स्वागत केलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.